नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। शिंगणापूर बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू। फुटबॉलच्या सर्वांनंतर मित्रांसमवेत पोहण्यासाठी शिंगणापूर येथील बंधाऱ्यावर गेलेल्या मंगळवार पेठेतील तरुणाचा पंचगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला। ओम राजेंद्र पाटील उर्फ माकणे वय 20 असं त्याचं नाव आहे। रविवारी सकाळी ही घटना घडली। हातातोंडाला आलेल्या उमद्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला। त्यांचा आक्रोश काळीज हेलावून टाकणारा होता। या घटनेमुळे मंगळवार पेठेसह परिसरात शोककळा पसरली आहे। हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर पुण्यातील नामांकित फर्ममध्ये ओम 5-6 महिन्यांपासून कार्यरत होता। आई वडिलांसह मित्रांना भेटण्यासाठी तरुण परवा कोल्हापुरात आला होता। रविवार दिनांक 18 रोजी सकाळी मित्रांसमवेत त्याने फुटबॉलचा 1.5 तास सराव केला। त्यानंतर 10 वाजता मित्रांसमवेत पोहण्यासाठी शिंगणापूर येथील बंधाऱ्यावर गेला। पंचगंगा नदीत पोहत असताना त्याला दम लागला। क्षणार्धात खोलवर पाण्यात बुडाला। हा प्रकार मित्रांनी बंधाऱ्यावरील नागरिकांच्या निदर्शनास आला। मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर तरुणासह काठावरील नागरिकांनी पाण्यात उड्या टाकून तरुणाचा शोध सुरू केला। काही काळानंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आलं। तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं। उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। करवीरचे पोलीस किशोर शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली। करवीर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे। ऐन उमेदीतील ओमचा शिंगणापूर बंधाऱ्यात मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीय, नातेवाईक, खेळाडूंसह मंगळवार पेठेतील नागरिकांनी घटनास्थळ शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली। ओमचे वडील राजेंद्र पाटील यांचा मंगळवार पेठेतील एका हॉस्पिटलजवळ नाश्ता सेंटरचा व्यवसाय आहे। अत्यंत कष्टातून राजेंद्र पाटील यांनी संसार फुलवत मुलाचे शिक्षण पूर्ण केलं होतं। एकुलत्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। आई वडिलांना जबर धक्का बसला। त्यांचा आक्रोश मन हेलावणारा होता। ओमच्या मित्रासह मंगळवार पेठेतील नागरिकांना शोक अनावर झाला होता।